सुबह 5 बजे. तर का म्हणता पोट्ट्यांनो, कसं आहे तुम्ही? सर्व ठीक आहे ना? आला तुमचा लाडका सारंग मेंढरकर. आणि सकाळ सकाळी या पोट्ट्याचे कोणाचा फोन आला का पाहतो, तो कोकणचा फोन दिसते बा. तर आम्हा सगळ्यांना यानं उठवलं आणि आता का म्हणते पा, आणि आम्हा सगळ्यांनी उठवून हा स्वतः मोबाईल हिसकायला लागला. तर पाहते तर प्लॅनिंग करत होतो म्हणते. तर आम्ही सगळ्यांनी उठवलं, माझ्या भाऊजीला उठवलं. मग सकाळ सकाळी आरती लावतो म्हणलं आणि आरती चालू केलं. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि मग तयारी वगैरे झाली तर पाहतो तर लिफ्ट बंद. मग आम्ही आता जाऊन कसं, एक तर 13व्या मजल्यावर राहतो. तर आता एवढा टेन्शन आला गाईस. काहून का टेन्शन काहून आला सांगू का तुम्हाला? माझ्याकडे 10 लिटरची कॅन होती. आता कॅनले घेऊन खाली जाऊ का मी स्वतः खाली जाऊ? मला कॅन नाही, तर मलाच नाही माहीत. तर आम्ही पायदल निघालो. तर बहुत वेळ लागला, कम से कम 10 मिनिटं लागले पायऱ्या उतरायला. तर पाहतो तो पार्किंगचा बोर्ड दिसला, थोडासा सुकून भेटला. तर मग भाऊजी म्हणे बॅगा वगैरे टाकून द्या म्हणे, कारण की बहुत लंबा जायचा होता. पाहू शकता तुम्ही, कम से कम 3.41 घंटे लागू शकते आणि 168 किलोमीटर. तर भाऊजी म्हणे थोडासा व्ह्यू कॅप्चर करून टाकतो म्हणे ना. अशा माणसं आपल्याला बहुत आवडतात ना. हा का झुकड करायला लागला का? कोणाला चिडवते का? पेट्रोल पंपवाल्याला चिडवते का? मला चिडवते. तर पेट्रोल टाकलं ना. मग अजून तुम्ही पाहू शकता सकाळ किती बढिया. आता आम्ही लोणावळ्या मार्गावर आहोत. लोणावळा माहीत आहे ना पुण्याकडला? तर मग 1 नंबर वाटत होता. सूर्य निघायचाच होता. हा काही उठवते का मला नाही माहीत. याला फोटो काढायचा असेल. मग आम्ही फोटोशूट वगैरे करून निघालो ना आपल्या रस्त्यावर. तर आता थोड्या वेळात लोणावळा येणार आहे ना. इकडले मार्ग तुम्ही पाहू शकता. तर आपण चाललो ना आता कोकणात, जो की महाराष्ट्रात आखरी एंड्यावर आहे. सेंड्यावर म्हणजे आपल्या भाषेत. आणि हा पोट्टा पाहू शकता कसा काजी बसला, थंडी लागते म्हणे. मग बोगद्यातून नेला बाबा माझ्या भाऊजीनं. हा बोगदा आहे बरं. आणि सूर्य वरता आला होता ना. पाहतो तर मुंबई येथून फक्त 80 किलोमीटर होती. तर चला म्हणलं माझ्या भाऊजीला मुंबई. पण माझ्या भाऊजी म्हणत आता नाही जाऊन म्हणत, कारण की हेकडा तिकडा रस्ता होता आहे ना. आणि आम्हाला जायचा होता कोकणात. हा गिटार वाजवत आहे मस्त 1 नंबर वाटत होता. म्हणजे हा गिटार वाजवत होता. तर मग आम्ही कोकणात पोहोचलो. तर हा कोकणातला एक वडापाव दिसला स्पेशल. तर माझ्या बहिणीनं मला वडापाव घेऊन दिलं ना. बांधते कसे खाते कचर. आपण तर मस्तच खाल्लं ना. मला मस्त दाबून दिलं. खा म्हणते तू. पाहू शकता आता तुम्ही इकडला वेदर ना. हा कोणता तरी किल्ला दिसला. आता मग समुद्राचा थोडासा आम्हाला किनारा दिसला, फक्त थोडंसं नकोसा नाही का. तर मग मी मस्त हवा खायला लागलो. मस्त थंडी हवा येत होती ना. 1 नंबर वाटला ना. कोकणातले झाडं पाहून तर हा दिन गार्डन हो गया. पाहू शकता तुम्ही नारळाचे झाडं. काय 1 नंबर सुकून वाटला. या कोकणात गेल्यानं हे झाडं नाही पाहिलं तर का पाहिलं बे मग पोट्ट्यांना. आणि आज रविवार होता तर पक्की गर्दी बी होती. पाहू शकता तुम्ही पर्यटकाच्या गाड्या किती येतात 1 से 1. आणि माझ्या मागच काऊन येतात का मलाच नाही माहीत. मी सेलिब्रिटी हो, मला कधी असाच वाटते बापा. पण मी नवं बरं सेलिब्रिटी. आणि मग चेस वगैरे करून सोडा पेलो. आणि मग थोडंसं समोर नेलो गाडी. तर मला समुद्र दिसला. मग तर अजूनच दिल पुरा आहे. गार्डन हो गया का. हा माझ्या घराच्या मागच असताना समुद्र मस्त कुदलो असतो रोजाच्या. तुम्ही झाडं पाहू शकता 1 नंबर वाटताय बे पोट्ट्यांनो. का सांगू तुम्हाला, या कधी आमच्या कोकणात. कारण मी जे तिच्या तो आमच्याच होते. मग गॉगल तर घालायचे लागते याले, कारण की थोडासा डोळ्याच्या नाही का दिसत नाही बरोबर. आणि हे पोट्टी बा आता कशी फुलजडीवाणी करते. हे पुरी फुलजडीच आहे. का दाखवते का फुलं न फालं. सनफ्लावर वाटते हा छोटावाला. आणि बघू शकता तुम्ही आमची मंडळी पूर्ण जोमात, पूर्ण फार्मातच आहे का. वाट लावतात का. तर मग याच्या म्हणलं फोटोशूट क्लीन काढून देतो. तर हे रेडी झाले मस्त नाही ह्या केलं थोडंसं. मग जाऊ दे म्हणलं, फोटो वगैरे काढून झाले. तर मी आपला गेलो समुद्रात आणि थोडंसं गड्डे करून पाहतो म्हणलो. तर हा पोट्टा दिसला. ए डब्बा भाई. हा माझा डब्बा भाई हो. कोण हो? डब्बा भाई. आणि मग म्हणलं थोडंसं कॅमेऱ्याच्या समोर मस्त शान मारून टाकतो. थोडासा पानं कसा शान मारतो. हा काय आहे रे. हा खतम SB7 पुराच खतम काम आहे याच्या. या समुद्राच्या लाटाचा जास्त आवाज ऐकायला एवढ्या दूर आलो बे. नाही तर कोणता काम होता माझा या कोकणात.
मस्त भरभर भरभर लाटा येत होत्या ना पाका सापडतो आई व मस्त ऊनही होती का सांगू तुम्हाला कडक. तरी आपल्याला माऊल तर करायच्याच होता ना. मग म्हणलं शंख बिंक उचलून टाकतो. एक नंबर शंख होते इथे पाहू शकता तुम्ही. शंख कोटून कोटून काढत होत होता. मग थोडासा म्हणला आपला ब्रँड जो की सारा सिस्टम. तर आता आम्हाला सगळं वाजले आंघोळ करायची आहे समुद्रात. सकाळी काही आंघोळ करून निघलो नाही आम्ही. नाही शंख पाहायला लागला. पाय म्हणते शंख कसा आहे म्हणते. ही करत जाते पाहू पाहू का सांगू तुम्हाला. पोट्टे वा हे ऊन कावून आणि या पोट्टीनं रील्स बनवणं सुरू केलं ना. माझे भाऊजी व्हिडिओ करायला लागले तर पहा आता झुर 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 धावते. आणि जगातला सर्वात खराब म्हणजे असा व्यक्ती जो की पक्का गावठी गावंढळ. आता का म्हणून मी म्हणू नाही शकत. हा जो स्क्रीनवर दिसत आहे तो हो ना. हा म्हणते रेसिंग लावून म्हणते ना धावला माझ्यासोबत मला जिंकू शकते का. हा काही बी चित्तेला कोणी जिंकते का. मग म्हणलं यायचे व्हिडिओ करतो ना यायच्या अंगावर पाकासाठी टाकलो मी पाणी झरनं. तर म्हणते हा तरी हार नाही म्हणत तर अजून एक वेळा धावला माझ्यासोबत. अजून एक वेळा याले जाऊ दे म्हणलं जिंकू दे म्हणलो. कारण की लहान होता का नाही म्हणून जाऊ दे म्हणलो. आणि बे बापा खतम बिसरून पडला बे बापा. आता का करते बे हा शर्ट धुते का आता. ए बापा का गावठी आहे तिथला पाणी पिलं छी. मग इले खेकडा भेटला तर हे खेकडा का चारते का रे हा पोट्टा. इले खेकडा स्वतः नाही खात ना तिथे चारते. स्वतः खावा ना पहिले खेकडा. माझ्या बहिणीला चारतेस तर असा मारीन का नाही तुझ्या. न हे फुलझडी धावली आकरी झुरझुर झुरझुर झुरझुर. आणि का शोधत आहे का मलेच नाही माहीत. का शोधते का तर याच्या का हरवला का प्लास्टर करते का का घर सारवतं तसं करताय बापा ना. पाहतो तर माती काढलं बी. हे तर बाहुबलीमधली सीन हो. मी झुकेंगा नाही बे. हे तर पुष्पामधली डायलॉग कायले मारतेच बे बैताडा. पुरा बाहुबली वाणीच केलं नाही यानं तर का बाप्पा. आणि नाचून खिचून झाला ना. आता महाराजाची आंघोळ करायची वेळ झाली. आणि नौकर आला आंघोळ करून देतो म्हणे आता. तर चला मग आता साबण गिबन लावून घेतो ना. थोडंसं आज मला मीटिंगमध्ये जायचं होता. थोडीशी चांगलीच आंघोळ करून घेतो. हा पोट्टा म्हणते चल म्हणते WWE खेळून म्हणते. तर चल म्हणलो खेळो म्हणलो. याला कधी झोपेतही मारतो म्हणलो. तर पाडलो का नाही उचलून ना. मग म्हणते हाय आता तो सुरुवात केलो म्हणते मी ना. अजून पिक्चर बाकी आहे म्हणते. तर पाहतो म्हणलो पिक्चर तर खरीच पाडलं मध्ये धरलं ना का स्मॅक मारलं. आई व बापा बोजोरात पाडलं ना. घोडा बंद म्हणे अभे तिथे लाट आली ना धरणंच पाडलं. उचलना तर होत नाही. आणि हा सू करत होता पण ते पोट्टा ना. हे स्मॅक मारायला लागले माझे भाऊजी आमची WWE पाहून. तर पाहता या पोट्टीला कसे स्मॅक मारते. हे पाडलं बे मा बहिणीला मा भाऊजीनं का बे बापा पोट्ट्यांनो वाचवान बे. आणि काव बे असं कोणी मारते का बे असली वाणीच. मा भाऊजीला वाटलं असेल का WWE असलीच हो. आणि आत्ताच्या लग्न झालं बे बापा नुसता मारते. मा बहिणीला वापस घेऊन जातो मी आपल्या नागबिडलेच. काही नाही या कोकणात नुसता मारायला आणला मा बहिणीला. नाही लात मारते आले का सांगू. मग अजून माती काढायला लागलो तर आता खेकडे शोधते का स्टारफिश शोधते मलाच नाही माहीत ना. एक नंबरच्या गावंडळ गावठी मुलगा हाच्या इथं. लईच मस्ती चालू आहे का सांगू बे तुम्हाला. पुरा संडे फंडेज करत आहोत आम्ही कोकणात. नाही इले आता उचललो फुडजडीले सुतळी पाहून. तिच्या फोडतो आता घ्या. बे बापा समुद्रात घुसलो तसंही पण पुरा नाका तोंडात खरा खरा. आणि समुद्रात आम्ही स्विमिंग करत होतो ना मस्त घर 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 घर. आणि मजाक नको समजा. समुद्राचं पाणी पुरा फाडून ठेवीन खराक से बहुत पावर आहे माझ्यात.
तर तुम्हाला खरीच एक सच्चाई सांगू का, अगर तुम्हाला चांगला जिंदगीत खुश राहायचे असेल ना, हे माती आपल्या छातीवर ठेवा किंवा पायावर ठेवा. पहा आम्ही कसा इले प्लास्टर करत आहोत. मी आपल्या छातीला प्लास्टर केलो आणि इले पुरा प्लास्टर केलो ना. मग आता कारण की जिंदगीत खुश राहायचे असेल ना, समुद्रात या आणि हे माती लावा. मजाक नाही, खुश नाही राहिलं तर माझं नाव बदलवून टाकाल. आणि मग माझी भाऊजी घोडा बनले आणि हे घोड्यावर बसले. चला मग आता मागून लाट आली आणि घोडा टुबूक से पडला. आणि प्लीज मंडळी, माझ्या भावांनो, माझ्या सगळ्यांनो, माझ्या बायकांनो काही बोलते का रे, माझ्या मावशांनो, माझ्या काकूंनो, माझ्या मित्रांनो, प्लीज सबस्क्राईब करून टाका. एवढा झोपू व्हिडिओ बनवत आहो. खतम. SB7 नामी कापी. आणि चल म्हटलं मग इथे एक झाड दिसला मला, तर काही ॲडव्हेंचर करू म्हटलं. तर इथे हळू गेलो कसा तरी झाडावर. पाहू शकता तुम्ही, पक्की फाटत तर होती, फाटली होती पक्की, का सांगू. पण का करता, राजा बनासाठी काही बनावी लागते ना, थोडंसं प्रजेसाठी आपल्याला काम करायचं आहे. पटापट सबस्क्राईब करून टाका. हे हलवतच होते, मस्त भेव लागत होता. पण आपला झुकेगा नाही साला, क्योंकि राजा किसी के सामने झुकता नहीं है. आणि मग हे म्हणते बीबी राणी बनतो म्हणते. इले आम्ही मग आपल्या याच्यावर चढवला ॲडव्हेंचर. हा ॲडव्हेंचर बहुत भारी होता, फुटतात एक नंबर. मग म्हणलो जाऊ दे, म्हणलो आत्ताच पुष्पा पाहिलं तर चंदनची लगडी स्मगलिंग करत होता, आम्ही नारळाची. झुकेंगा नाही साला. पुष्पा. मग आपल्याला बंदर बनायची तर सवयीच आहे. इथे उलटा झालो, बहुत जोरात पडलो गाईस. पाहू शकता धपाडनं बहुत जोरात लागला. नारळ पाहू शकता एक नंबर. आंघोळ बिंगोळ झाली ना, आम्हाला तशीच भूक लागली. बहुत लवलो, बहुत थकलो आज गाईस. मग म्हणलं जेवण करून टाका. आणि कोकणात आलं ना, मच्छी नाही खाल्लं तर का खाल्ल्या बे. तर मग हा म्हणते मच्छी खाऊन म्हणते. तर मच्छी गिच्छी बोलवलं ना, एक नंबर होती फिश. लजीज टेस्टी. पाहू शकता माझ्या ओटावरूनच कशी वाटत असेल मला. तुम्ही या एकदा कोकणात. आणि हे झाडे थोडेसे कॅप्चर करून टाकतो म्हणलं. आणि जेवण झालं तसाच नुकताच थोडासा आराम करतो म्हटलं. कारण की अजून आम्हाला पुण्याला जायचं आहे कोकणामधून. अजून आम्हाला 170 किलोमीटर जायचं आहे. लई थकवा आला आहे अंगात, कारण की पक्का लावलं. पाहू शकला तुम्ही व्हिडिओ. आणि पटापट सबस्क्राईब करून टाका. भेटून पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.